तर अजय कोहली आणि लखन कोहली ही जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. तर सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय रणजित कोहली 40+ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या या सामन्यासाठी पहिलं षटक पहिला भेदक अस्त्र घेऊन येत आहेत. पंचांचा आवाज येईल, व्हेसल वाजेल, सामन्याला दरम्यान सुरुवात होईल. पाहतोय आपण आजच्या दिवसातला हा 5वा सामना. 5 गाव प्रीमियर लीग 2026. दोन्ही मोहा संघाचे हे संघ आहेत. एका बाजूला श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा तर महेश स्मृती मोहा. दरम्यान गोलंदाज रणजित कोहली अजय कोहलीसाठी पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा आवाज येतोय, इशारा येतोय वाईटचा आणि वाईट बॉलने सुरुवात झाली. धावसंख्येला सुरुवात होते बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाज रणजित. सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, खांद्याचा पूर्णपणे वापर. या चेंडू मागे अफाट आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही, चेंडू निर्धाव जातोय. मेंढरटी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी रणजित कोहली. कार्पेट ग्राउंड शॉट येतोय, मिड ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट क्षेत्राचा खेळाडू वाहतोय. आपण चेंडू बागेत धावत येतोय आणि इथं मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 3 धावसंख्या धावफलकावर लागते. नक्कीच महेश स्मृती मोहा संघाची श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा संघाची फलंदाजी आहे आणि 3 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू रणजित कोहली याचा. यावेळचा फटका, अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळेल का? आणि इथं मात्र पहा, हा फटका फसलाय, ही झेल टिपली गेली आहे. तिसऱ्या वेळ हा खेळाडू मात्र पूर्णपणे बॅकफुटला आलाय. तिन्ही मॅच मध्ये लवकर बाद होणारा खेळाडू आपण पाहतोय. पूर्णपणे अपयश. अजय कोहली कर्णधार या संघाचा मात्र अयशस्वी ठरतोय. पहिला आद्रा, पहिला दणका डीजे. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय प्रशांत कोहली. प्रशांत कोहली येतोय मैदानामध्ये. नक्कीच मात्र आजचा दिवस खराब म्हटलं तर नक्कीच श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहार संघाच्या या कर्णधाराचा अजय कोहली पूर्णपणे 3 मॅच मध्ये यशस्वी होता आलं नाहीये. पराजित. तिन्ही खेळी लवकर बाद झालाय. रणजित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सुरेख चेंडू, खांद्याचा पूर्णपणे वापर केला गेलाय. या चेंडू मागे भन्नाट बेट पाहायला मिळालाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही, चेंडू निर्धाव. अप्रतिम दर्जेदार षटक पाहायला मिळतोय रणजित कोहलीच्या माध्यमातून. नक्कीच महेश स्मृती मोहा संघाचा गोलंदाज. यावेळचा चेंडू पॅडला आदलला. बॅटची एज आहे, पंचांवर काय परिणाम नाही आहे. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि नक्कीच एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते आहे. 1/4. 1/4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. रणजित कोहली खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिल्यात तर 4 धावा दिल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू टाकलाय. कार्पेट ग्राउंड शॉट, मिड विकेट क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर पैकी एक धाव घेतली गेली आहे. एका धावावर समाधान मानावा लागतोय आणि एका धावेने धावसंख्या हलवारपणे पुढे सरकते. षटक संपलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 5 धावा जमवल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहिलेत आपण. चला करायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती, आपण जरा घाई करायची आहे, स्पीड करायचं आहे. नक्कीच पंचांना सुद्धा या इथून स्पर्धा आटपून दादरपाडला नाईटला जायचं आहे. तर प्लीज जरा सहकार्य करायचं आपण सुद्धा खेळाडूंनी. तर तुम्ही सुद्धा घाई करायचे. पंचांना विनंती असेल की आपण सुद्धा घाई करा, कारण घाई केल्याशिवाय ते खेळाडू ऐकणार नाही आहेत. कारण बघा, उलव्या नोटच्या खेळाडूंना सुद्धा नाईट्स खेळण्यासाठी जायचं खार कोपरला आणि पंचांना सुद्धा दादरपाड इथे जायचं आहे पंचांची कामगिरी पाहण्यासाठी. तर सगळ्यांनी सहकार्य करायचं, सपोर्ट करायचं आहे. नवीन गोलंदाज येतोय उमेश कोहली. पाहूया उमेश कोहली कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या ठिकाणी आपण पाहतोय महेश स्मृती संघाचा खेळाडू मोहा संघाचा दुसरं षटक घेऊन येतोय. राईट मोर द विकेटचा मारा असेल. 10-12 पावलांचा रनअप. सुरेख फटका, कार्पेट ग्राउंड शॉट, मिड ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथं, चेंडू अडपला गेलाय
एक धाव घेतली गेली आहे. धाव संख्या धावफलकावर 6 जाऊन पोहोचली आहे. प्रशांत कोहली पाहतोय आपण आणि लखन कोहली ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या मोह संघाची. उमेश कोहली गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा समोर असेल. पाहतोय आपण लखन कोहली आणि प्रशांत कोहली ही जोडी मैदानामध्ये. शॉट चेंडू पूल केलाय, टायमिंग प्रॉपर, पूर्णपणे जनरेट केली आहे पॉवर आणि दिलाय दणका, आलाय षटकार, वाजव डीजे. की षटकार क्रमांक 44, हा 45वा षटकार या टुर्नामेंट मधला, या स्पर्धेमधला, आजच्या दिवसातला. काय जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि नक्कीच धावसंख्या आता मात्र वाढती आहे. पहिल्या षटकात रणजित कोहली यांनी जखडून ठेवलं होतं, फक्त 5 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेतली होती, परंतु प्रशांत कोहलीच्या बॅटमधून आलाय हा दणका. धावसंख्या धावफलकावर 12 जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश कोहली, पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर असेल. षटकारवीर प्रशांत कोहली सज्ज होतोय खेळण्यासाठी. यावेळचा फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. फाइंड आणि कव्हरच्या वरून खेळलेला हा फटका, येतोय चौकार, वाजव डीजे. थँक्यू व्हेरी मच. सँडी डीजेच्या माध्यमातून आपण ऐकत आहात सुंदर सुंदर संगीत आणि संगीताच्या माध्यमातून आपण घेत आहोत क्रिकेटचा स्वाद. नक्कीच पाहतोय आपण ग्रामस्थ मंडळ उलवे, तरघर, कोंबड पूजे, गणेश पूजी, मोहा या 5 गावांची प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस, 5वा सामना आपण पाहतोय. नक्कीच एका बाजूला श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा, तर एका बाजूला महेश स्मृती मोहा, या 2 संघांमध्ये हा सामना रंगत आहे. रंगतदार फलंदाजी प्रशांत कोहलीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, यावेळचा फटका थोडासा फसला, बॅटची एज घेतली, वेष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅक होतोय आणि या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र आता 16वर. 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अतिशय प्रेक्षणीय दर्जेदार 2 फटके आपण पाहिले मागच्या 2 चेंडूवर, मात्र आता कमबॅक केलंय उमेश कोहली यांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. यावेळचा फटका येतोय लॉंग ऑन दिशेने, मिड विकेट क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय आणि या ठिकाणी 1 धाव घेतली गेली. 17 धावसंख्या धावफलकावर, 1 फलंदाज बाद आणि नक्कीच या ठिकाणी एक चांगली भागीदारी करावी लागेल, एक पार्टनरशिप रचावी लागेल. मागच्या सामन्यात जर पाहिलं ना आपण, ज्या पद्धतीने आपण जी पार्टनरशिप केली होती ना, त्याच पद्धतीने पार्टनरशिप करावी लागेल या खेळाडूंना. पुन्हा एकदा उमेश कोहली, सुरेख फटका, मिड ऑफच्या क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे आवडतोय, चेंडू मात्र जातोय सीमा पार, येतोय चौकार, वाजव डीजे. क्या बात है, क्या बात है. एक सुंदर असं गीत ऐकलंय आपण आणि काय शेवटच्या चेंडूवर आपण पाहिला हा फटका, चौकार आणि 4 धावेने धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच या ठिकाणी एक दर्जेदार सुरुवात होईल काय हे पाहावं लागेल. पहिलं षटक 5 षटकांचं टाकल्यानंतर मात्र इथं दुसऱ्या षटकात तब्बल 16 धावा लुटल्या आहेत. त्यामुळे प्रशांत कोहली आणि लखन कोहली या 2 खेळाडूंनी, पाहूया तिसरं षटक कोणाचं असेल, तिसरा षटक कोण घेऊन येते हे पाहावं लागेल. 5 गाव प्रीमियर लीग 2026चा हा 5वा सामना आजच्या दिवसातला. नक्कीच साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय हा लाईव्ह टेलिकास्ट सामना. नक्कीच दर्जेदार क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अनिकेत कोहली मैदानामध्ये दाखल होते गोलंदाजीसाठी
मॅट अँड ओव्हर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे राज कोहली यांच्याकडून. तर नक्कीच इथं जर सांगायचं नाही मैदानाचं वैशिष्ट्य प्रणयजी, तर या मैदानावर ना हा धाबांचा मैदान आहे. कुठलाही स्कोअर सेफ नाही आहे, परंतु गोलंदाजी जर चांगल्या टप्प्यावर झाली ना तर नक्कीच पाहतोय आपण अनिकेत कोहलीच्या पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं एक धाव घेतली गेली आहे. धाव संख्या धाव फलकावर लागते 22. यावेळचा चेंडू फुलटॉस होता, टायमिंग प्रॉपर झाली नाहीये, फंबलिंग होतंय, मात्र इथं खेळाडू वाहूया धावचीची संधी होते का नाही. एकच धाव घेतली गेली आहे. पंचांचा इशारा येतोय एक की पंचांचा रिओ आहे आणि पाहूया आपण नो असेल की नाही. हाईटच्या वर आहे का, वेस्टच्या वर आहे का आपण पाहायला लागेल. पेंडिंग डिसिजन असेल, पंच पाहतील. तर नक्कीच इथं पाहतोय आपण का हा मैदान म्हटलं ना तर हा धाबांचं मैदान, आणि या मैदानावर पाहिलं ना आपण तर या ठिकाणी शेलगर गावाला लागलेलं एक सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. पण जर आपण 25-30 वर्षा पाठी जर गेलो आपण तर एक क्रिकेट वेगळा होता, फेअर डिलिव्हरी, कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही याच्यावर. तर नक्कीच पुढचा चेंडू असेल अनिकेतचा. टांगसी द ड्राऊन पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली गेली आहे आणि दुसरी धावी सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे, 25 धावा. तर नक्कीच ट्रॉफी पॅकिंग चालू आहे, कारण आता शेवटचा सामना राहिलाय. तर आपला बोसका लवकरच आटपून जाऊया वर की, कारण अजून 3 दिवस बाकी आहेत. तर ट्रॉफ्या व्यवस्थित राहिल्या पाहिजे. आणि इथं पहा ओव्हरथ्रो होतोय, ओव्हरथ्रोचा फायदा मात्र उचलला गेलाय. आणखी एक धाव एक्स्ट्रा मिळाली आहे, धावसंख्या पुढे जाते 27 धावा धावफलकावर. पाहतोय आपण या ठिकाणी थोडस नाट्यमय रूपांतर क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळालं. मिसफिल्ड, फंबलिंग आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा. तर नक्कीच आपण पाहतोय अनिकेत कोहली मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या. थोडस जखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. पुढे जाऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने लॉंग ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न, आणि हा चेंडू जातोय सीमा पार, चौकार. 4 धावा ठोकोडीचे. फक्त बॉल पॅकिंग नका करू किरणजी, बॉल लागतात आपल्याला. ट्रॉफी पॅक करून ठेवा पाहिजे, तर बॉल लागतील आपल्याला. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पाहतोय पण धावसंख्या धावफलकावर 31 वर जाऊन पोहोचली आहे. एक चांगला टार्गेट आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत, म्हणजे अजूनही पाहतोय आपण 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून 13 चेंडू बाकी आहेत या इनिंग्स मधले. नक्कीच एक मोठा स्कोर उभा करावा लागेल आपल्याला श्री साई आराध्य स्पोर्ट्स महासंघाला. कारण महेश स्मृती संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे, आणि या मैदानावर जर म्हटलं ना तर 60 ते 65 धावा सेफ नाही आहेत. एक चेसिंग मैदान आहे, 80 धावा सुद्धा चेस होत आहेत. मगाशी सांगितलं प्रणय म्हात्रे यांनी, एक गुणलेखक आहेत आपले, आणि त्यांनी सांगितलं का मैदान हा सेफ नाही आहे धावांसाठी, कधी कुठल्याही धावा चेस होऊ शकतात, असं हा मैदान आहे. आणि नक्कीच इथं मात्र पाहूया आपल्या षटकातला शेवटचा चेंडू. अनिकेत कोहली सज्ज होते गोलंदाजीसाठी, आणि फलंदाज असेल लखन प्रशांत कोहली. पुन्हा एकदा समोर स्ट्राईकला असेल प्रशांत कोहली. जोरदार प्रहार केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह फटका येतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय 2 खेळाडूंनी. पाहूया, पॅकअप केलाय, गॅदर केलाय चेंडू, मात्र या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धाब्याने धावसंख्या पोहोचती आहे 33 वर. षटक संपलं इथं पाहतोय आपण. पाहतोय आपण 3 षटक संपले, 18 चेंडूंचा खेळ झालाय, आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहतोय धाबा संख्या धावफलकावर 33. 1 बाद 33. श्री साई आराध्य स्पोर्ट्स महासंघ या ठिकाणी आपण पाहतोय.
नक्कीच अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. अजून या 2 षटकांमध्ये काय धावसंख्या रचली जाईल हे पाहावं लागेल. प्रशांत कोहलीच्या बॅटमधून येतील का मोठे फटके, की लखन कोहली खेळणार मोठे षटकार आणि चौकार, हे पाहावं लागेल. नक्कीच या खेळाडूला रिटायर्ड हार्ड. नक्कीच खेळाडू मैदानाच्या बाहेर होतोय, थोडासा त्रास होतोय, त्यामुळे बाद होऊन बाहेर होतोय रिटायर्ड हार्ड होऊन. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते, पाहूया आपण. उल्केश कोहली, कोण विसरेल याची खेळी. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी या खेळाडूने केली होती मागच्या सामन्यात. तब्बल 65 धावा ठोकल्या होत्या 19 चेंडू मध्ये. झंझावाती पारी ज्याच्या बॅट मधून निघाली आहे. डावखुरा हाताचा हा खेळाडू उल्केश कोहली येतोय मैदानामध्ये. 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये काढील काय गोलंदाजांचं काम हे पाहावं लागेल, की गोलंदाज हवी ठरतील. पाहूया, नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. ओम खारकर उल्वे नोड नक्कीच उल्व्यामधून विहोल करतोय आणि आज तो खेळतोय मोहा संघामध्ये. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ओम खारकर गोलंदाजी ट्रॅकवर असेल, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत्या. डावखुरा हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल उल्केश कोहली. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय वाईटचा. वाईट अतिरिक्त धाव मिळते. 34 धावा, 34 धावा धाव फलकावर लागतायत. पाहूया, अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. उल्केश टवाचा वादळ घोंगवेल का या 2 षटकांसाठी. पुन्हा एकदा बाहेर चेंडू, हा सुद्धा वाईट. बॅक टू बॅक 2 डेड बॉल. सॉरी, हा डेड बॉल दिला गेला आहे पंचांनी, थोडासा मिस झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज ओम खारकर. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर आणि हा चेंडू इथं येतोय, आपल्याला वाईटचा इशारा येतोय. आतापर्यंत 23 वाईट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि इथं फसवलाय उल्केशला फसवलाय. फ्लायटेड चेंडू टाकलाय, मोठा फटका मारायचा लालच दिलाय आणि इथं मात्र झेल उडाली, झेल घेतली रक्षकांनी आणि मोठा मासा गळाला लागलाय. डीजे थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी पाहतोय आपण काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. पहिले पाहिले आपण 2 वाईट टाकले आणि हा चेंडू फ्लायटेड दिला. उल्केश या खेळाडूला मागच्या सामन्याचा सामनावीर 65 धावा ठोकलेला खेळाडूला फ्लायटेड चेंडू दिला. मोह आवरला नाहीये, त्या चेंडूवर गेला आणि बॅटची एज घेतली, हवेत झेल आणि एजची रक्षकाने ती झेल टिपली गेली. मोठा मासा गळाला लागलाय. या ठिकाणी ओम खारकर या खेळाडूंनी घेतलाय उल्केशचा विकेट. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली आहे. हा येतोय चौकार. पाहतोय आपण छोटासा शॉर्ट चेंडू होता आणि या खेळाडूने आलेला खेळाडू आपण पाहतोय साहिल कोहली, राहुल कोहली. कोहली हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. फुल टॉस, टायमिंग चुकली आहे, हवेत आहे. पाहूया, जेल खाली खेळाडू धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि इथं मात्र दुसऱ्या अटेंडला चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार. 4 होती, परंतु झेल मात्र इथं थोडीशी लांब होती. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथं झेल मात्र धरणीला दान झाली आहे.
एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओम खारकर पुढचा चेंडू रिवर्स पुन्हा एकदा दूध आली तरवार लागला तर लागला नाही तर हुकला हा चेंडू डॉट होतोय या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच आतापर्यंत 4 चेंडू टाकले 8 धाबा दिल्यात चांगला एक मोठा विकेट उल्केश नावाचा खेळाडू बाद केलाय पुन्हा एकदा ओमकारकर फुलटॉस झेल उडाली आहे हे पहा काय गोलंदाजी आहे हा खराब चेंडू आणि या खराब चेंडूवर आली विकेट हा चेंडू होता षटकाराचा परंतु असं असतं ना कधी कधी बॅड लक हे फलंदाजाच्या नावावर जातं बॅटची एज घेतली हवेत झेल आणि यष्टी रक्षकांनी झेल टिपलाय डीजे नक्कीच नक्कीच या प्रीमियर लीग मध्ये बरेचसे कोळे आहेत आणि कोळ्यांसाठी लावलेला सुंदर असा गाणा आणि आपलीच नक्कीच शान आहे महाराष्ट्राची शान आपली अग्रे कोहली नक्कीच नवीन फलंदाज प्रीत कोहली मैदानामध्ये दाखल होतोय ओमकार कारकर काय गोलंदाजी करतोय पूर्णपणे फ्लायटेड चेंडू टाकले जात आहेत आणि त्या खेळाडूंना हवस दिली जाते लालच दिली जाते दोन खेळाडू मोठे बाद केलेत काय गोलंदाजी केली आहे षटक संपलं इथं 3 षटक या ठिकाणी संपले धाव संख्या धाव फलकावर पूर्णपणे पाहतोय आपण 44 धावा म्हणजे जकडून ठेवलंय या गोलंदाजांनी 2 चौके दिले परंतु 2 मोठे विकेट या ठिकाणी आपले घेतले आहेत ते मात्र इथं श्री साई आराध्य स्पोर्ट्स महासंघाचे नक्कीच धावा संख्या आपण पाहतोय 44 धावा धाव फलकावर आणि 3 फलंदाज बाद झाले आहेत आणि नक्कीच चौथं षटक कोण घेऊन येतोय पाहावं लागेल मयूर पाटील येतोय मैदानामध्ये दाखल होतोय आणि नक्कीच मयूर पाटील म्हटलं तर वुल्वे या संघामधून व्यूर करतोय आणि आज खेळतोय महासंघामध्ये बॅट चेंज घेतली आहे आणि या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय विकेट किपरच्या माध्यमातून आणि इथं मात्र पाहतोय आपण प्रीतम कोहली स्ट्राईकला असेल तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत कोहली ही जोडी मैदानामध्ये आहे धाव संख्या 44 झाली आहे अजूनही 2 षटकं बाकी आहेत आपण पाहतोय या चौथ्या षटकातला पहिला चेंडू मयूर यांनी टाकलाय हा चेंडू डॉट गेला आहे पाचगाव प्रीमियर लीगचा विपुल वाजलाय आजचा पहिला दिवस 5वा सामना आपण पाहतोय आणि इथं पहा शॉर्ट चेंडू पुल करायचा होता बॅटची पूर्ण एज लागली आहे आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथं मात्र पाहतोय फक्त आणि फक्त एक धाव 45 धावा धाव फलकावर लागतायत जिथं वाटत होतं एकेकाळी की 80 ते 90 धावा होतील परंतु इथून मात्र थोडस निसट्ट चाललंय नक्कीच आपण पाहतोय श्री साई आराध्य स्पोर्ट्स महासंघ थोडासा पिछाडीवर राहताना दिसत आहे मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती मात्र इथं कुठंतरी थोडासा क्रिकेट कमी होताना पाहतोय आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय चेंडू चेंडू अडवला गेलाय आणि एक धाव घेतली गेली आहे एका धावेने धाव संख्या 46 वर जाऊन पोहोचली आहे 46 धाव संख्या आपण पाहतोय सेहेचाळीस धाव संख्या मयूर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न झेल आहे पाहूया झेल मात्र घेतली गेली आहे हा घेतलाय झेल समाप्त केलाय या खेळाडूचा खेळ प्रीतम कोहली बॅक टू द पॅवेलियन डीजे थँक्यू व्हेरी मच आणि नक्कीच प्रीत की या ठिकाणी एक स्कोर एक सन्मानजनक स्कोर उभा होईल फाईट स्कोर उभा होईल महासंघासमोर परंतु इथं श्री साई आराध्य स्पोर्ट्स महासंघ थोडासा अडचणीमध्ये बॅकफुटला ढकललाय या ठिकाणी मयूर या गोलंदाजाने पुन्हा एकदा वेदांतसाठी पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू पुल केलाय टायमिंग प्रॉपर केली आहे हा येतोय दणका दिलाय धुरला उडवलाय षटकार डीजे
व्हेरी मच. काय आले आले सुरुवात. पहिला शॉट चेंडू पूल केलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. जबरदस्त फटका. प्रहार केलाय. आलाय आलाय चौकार. क्या बात आहे. ऑन द फायर वेदांत कोहली. पहिल्या 2 चेंडूवर लई लूट केली आहे 10 धावांची. वाच जाऊ डीजे. थँक्यू व्हेरी मच. काय जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या 10 धाबा लुटल्या गेल्या. या 5 षटकं या इथं झाली आहेत. आणि इथं मात्र आपण पाहतोय 5 षटकाच्या अखेरीस धाबा संख्या धावपलकावर 56 धाबा झालेल्या आहेत. 57 धाबांचं आव्हान ठेवलं गेलंय. ते मात्र इथं महेश स्मृती मोहा संघासमोर. पाहूया श्री साई आराध्य स्पोर्ट्स मोहा संघाने प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी 56 धाबा काढल्या. 57 धाबांचं मापक असं आव्हान ठेवलं गेलं आहे. परंतु हे आव्हान जरी छोटं असलं ना तरी कधी कधी आव्हान डोंगरासारखं वाटू लागतं जेव्हा आपले विकेट जातात ना तेव्हा. परंतु पाहूया संघर्ष करावा लागेल या ठिकाणी. महेश स्मृती मोहा संघाला जर पुढच्या फेरीमध्ये दखल व्हायचं असेल तर. कारण शेवटचा आणखी एक सामना राहिलाय. तो झुंजीचा सामना असेल. अतिटटीचा सामना असेल. कारण शेवटच्या सामन्यात भिडायचंय आपल्याला या ठिकाणी शैलेश स्मृती तरगर संघाच्या खेळाडूंशी. झुंज कडवी झुंज द्यावायची असेल तर इथून पहिला आपल्याला बाहेर पडावं लागेल. या 57 धावांचा जो टार्गेट आहे ना तो टार्गेट आपल्याला पार करावा लागेल. संघर्ष द्यावं लागेल. संघर्षाने ही मॅच जिंकावं लागेल. पाहूया काय घडतोय काय होईल. नक्कीच नाटकाचा एक अंक संपलाय. एक इनिंग झाली आहे या स्पर्धेची आणि दुसऱ्या इनिंगसाठी नक्कीच आवाजामध्ये बदल असेल. नक्कीच विनंती असेल की यानंतरचा आवाज आपण ऐकूया. पनवेल तालुक्यातील एक नामवंत समालोचक रवींद्र भात्रे यांच्या आवाजात आपण ऐकणार आहात पुढचा 5 षटकांचं धावतं विवरण. धन्यवाद. थँक्यू सो मच विवेक पाटील. खरं तर आपण पाहतोय पाचगाव प्रीमियर लीगचं 2026 हा अगदी नेत्रदीपक आयोजन आणि आयोजनातला सेकंड लास्ट मॅच. अजून एक सामना आहे बाकी. तर आपण दोन्ही टीम्सना करूया विनंती की मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. मी रवींद्र म्हात्रे घेऊन जातो थेट मैदानाच्या दिशेने जिथे मात्र या शेलघर क्रीडांगणावर शेलघर गावातील मैदानावर ही अगदी स्पर्धेतला अंतिम सेकंड लास्ट मॅच. महेश स्मृती मोहा कोळीवाडा त्यांच्या विरोधात साई आराध्या स्पोर्ट्स मोहा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि 57 धावांचं लक्ष समोर ठेवलंय महेश स्मृती मोहा संघासाठी. प्रति षटकामागे 11.40 धावांची सरासरी आहे. चला सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात उतरायचंय. ताबडतोब तुम्हाला उतरावं लागेल. थोडीशी आम्ही घाई करतोय त्याबद्दल नक्कीच माफी असावी. कारण घाई करण्याचं कारण म्हटलं तर अनेक खेळाडूंना आता खर तर याच उलवा नोट परिसरामध्ये याच्या नंतरचा मॅच असेल. खर तर शैलेश स्मृती तरघर या टीमनं देखील तयारीत राहायचंय. शेवटचा मॅच असेल. खूप चांगली स्पर्धा. योग्य वेळामध्ये स्पर्धेचं आयोजन आणि योग्य वेळामध्ये तुम्ही पाहता सामने देखील होताना. आज या स्पर्धेचा पहिला दिवस त्यामुळे थोडीशी स्पर्धा उशिरा नका होईना परंतु सुरू झाली. महेंद्र शेठ घरत या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक तुम्हाला पाहायला मिळाले आणि नंतर मात्र बरोबर अगदी सळग मॅच तुम्हाला सुरू असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि करूया मॅचला सुरुवात. दोन्ही ऑफिशियल पंच नीरज जिरणावत सर आणि शशी मेहर देखील पंचामतच्या भूमिकेत मैदानात दाखल. सलामीची जोडी अनिकेत कोहली आणि अजित कोहली. कोळी बांधव कोळी दर्याचा राजा. कोळी बांधव आमचे मच्छीमार हा व्यवसाय त्यांचा आणि समुद्राच्या मधोमध अगदी होडी घेऊन जायचं
जाळं टाकायचं, जाळ्यामध्ये मच्छी पकडणे हा त्यांचा महत्वाचा व्यवसाय. आणि तदनंतर मात्र क्रिकेट खेळ अगदी खेळण्याचा आनंद घेणारी सर्व मंडळी. देऊया शुभेच्छा, करूया मॅचला सुरुवात. सलामीचा गोलंदाज उल्केश कोळी. उल्केश टू अनिकेत. मोहा विरुद्ध मोहा. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. या संघातून, या दोन संघातून जो संघ विजयी होईल तो शैलेश स्मृती तरगर संघाच्या विरोधात खेळेल. व्हाईट बॉलनं सुरुवात केली. रणजितनं देखील पहिलं षटक फेकलं. पूर्वार्धामध्ये त्यानंही व्हाईट बॉल फेकलं होतं, म्हणजे सेकंड इनिंग मध्ये देखील व्हाईट बॉल. हा शॉट अँड पोल वाट पाहिली आणि थोडस नटराज स्टाईलनं चेंडू खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे येतोय पहिला चौकार. मुकाबला. Very important match. Both of team players to be concentrate. This match is very important match. Knockout match है. मुकाबला तुम्हाला हा अतिशय महत्वाचा असेल. पहली गेंद वाइड, दूसरी गेंद पे बाउंड्री. फिर से यहां पे क्या हुआ? ये कैच नहीं बल्कि मैच गई ऐसा मैं कहूंगा. अनिकेत कोहली जो बल्लेबाज, वो बल्लेबाज को जीवन दान. टेनिस क्रिकेट में जीवन दान बहुत कीमती होता है दोस्तों. और वो क्या छोड़ा था वो शॉट थर्ड मैन में. जो फील्डर हमारे मौजूद थे 40+ के हमारे दिनेश भाई. यहाँ पे देखा जाए तो हल्की सी अपील मैदान के ऊपर अंपायर बताते हैं कि ये पैड से टकराई गेंद और इसी के कारण यहाँ पे डॉट गेंद. ग्लांस करने का प्रयास का था बल्लेबाज का, लेकिन पैरों से टक्कर के यहाँ पे ये विकेट कीपर के दस्तानों में गई. फिर से गेंदबाज उल्केश. ये शॉट एंड फुल किया. ये खराब गेंद और बिल्कुल मेहमान से नवाजी करने के लिए गेंद आई. ये 6 रनों के लिए सिक्सर. एकदम कड़क 6. 57 का लक्ष्य था किरण भाई. यहां पे देखा जाए तो ये कैच है, लेकिन पैरों से गेंद को रोकने का प्रयास किया हुआ अजय था, खुद कप्तान. नहीं, कैच बहुत हार्ड था. कहने को आसान है दोस्तों, ये कैच हार्ड था. अजय बता रहा है कि ये कैच के लिए मेरे को छलांग लगानी पड़ती थी, लेकिन ये मैदान है, ग्रास मैदान नहीं है. अच्छा प्रयास किया. यहां पे एक रन, एक गेंद शेष है. एक गेंद शेष है. खाली एक गेंद की राह देखेंगे हम. फिर से वहां फील्डर नहीं माउट. यहां पे नो मैंस लैंड एरिया में से गेंद गई डीप मिड विकेट के तरफ. 1 बाउंस सीमा पार. 4 रन. 4 रन आए. बिल्कुल हम मंच पे ऊपर जाएंगे हमारे आज के दिन, जिनका आवाज कमेंटेटर के माध्यम से सुनने को मिला. वो विवेक भाई पाटिल एक शिव भक्त शिव प्रेमी है. हालांकि वो एक ऑर्केस्ट्रा जिसमें सिंगर सभी भूमिका बजाते हुए ऑर्केस्ट्रा में कभी गाना, कभी सिंगिंग, कभी एंकरिंग, और आज कमेंटेटर, बतौर कमेंटेटर की भूमिका में आज विवेक भाई यहाँ पे नजर आए. हमारे तेजस कोहली, तुषार कोहली, ये भाई है, यानी तुषार कोहली के माध्यम से ये शुभ सम्मान हमारे विवेक पाटिल का. थैंक यू सो मच विवेक भाई. आपका भाई मैं दिल की गहराई से आज शुक्रगुजार था हूँ. आज के दिन आपका आवाज इस मैदान के ऊपर कमेंटेटर के माध्यम से सुनने को मिला. ये भी टपकी हुई गेंद, और ये टपकी हुई गेंद को डीप फाइन लेग के तरफ खेला अनिकेत कोहली ने, और एक बिग हिट, सिक्सर.
जबरदस्त हार्ड हिटिंग भी चल रही बीच मैदान के ऊपर अनिकेत कोहली। यही मोहा गांव है जो मोहा गांव ने एक इतिहास रचा था कई साल पहले दोस्तों, बड़े टीम को हराया था क्रिंजल मैदान के ऊपर। तभी से मोहा गांव की चर्चा इस टेनिस क्रिकेट में हुई थी बड़ी। और ये अनिकेत के बल्ले से चारों तरफ जलवा, और ये डीप कवर पॉइंट स्क्वेयर ऑफ द विकेट आया, चौवा बाउंड्री। देखते ही देखते 26 के ऊपर स्कोर कार्ड, 26 रन। क्या जबरदस्त शुरुआत की है। उल्केश के गेंदबाज के ऊपर 16 रन और राहुल के पहले 2 गेंदों के ऊपर 10 रन, यानी कि 26 रन बटोर चुके हैं अनिकेत कोहली। एक ऐसा बल्लेबाज है जिसका कैच छूटा था और उसके बाद अभी जख्मी शेर की तरह वो खूंखार लगा रहा है। देखो एक बार ये शेर को मौका दिया ना, जख्मी शेर को, तो बहुत घायल शेर यहाँ पे देखने को मिल रहा है। जबरदस्त बैटिंग कर रहा है, यानी कि साथी बल्लेबाज अजीत जो चौवा लगा चुका है एक गेंद का। ये फुल टॉस गेंद स्विच हिट करने का प्रयास, वहां पे फील्डर मौजूद। फुल टॉस गेंद थी, ये थोड़ी सी छेड़छाड़ की मैं कहूंगा, और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। 57 रन बनाने के यहाँ पे 5 ओवर में प्रयास कर रही है दोनों बल्लेबाज, लेकिन शुरुआती पहली ओवर में 16, सेकेंड ओवर राहुल भी यहाँ पे थोड़ा सा महंगा होता हुआ। टोटल रन संख्या, ये जबरदस्त हिट, वाइडिच लॉन्ग ऑन डीप एक्स्ट्रा की तरफ, एक हाथों से गेंद को रोकने को कामयाब हो चुके हैं। इस फील्डर को देखा जाए तो 2 रन चुरा लिया अनिकेत कोहली और उनके साथी बल्लेबाज अजीत के द्वारा 2 रन कंप्लीट, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 29 के ऊपर। 29 रन, 11.40 के औसत से रन बनाने हैं प्रति ओवर, लेकिन इस औसत को देखा जाए तो उससे भी ज्यादा रन बटोरे हैं इस बल्लेबाजों ने। गेंदबाज दूर वाली छोर से राहुल, फिर से राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद तेज तर्रार गेंद थी, रफ्तार से निकल गई डॉट गेंद विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ 2 ओवर का खेल खत्म। 2 ओवर के बाद टोटल रन संख्या 29 बिना कोई विकेट के नुकसान का। अब आने वाली गेंदे हैं 18 और प्रणय 28 रनों की दरकरार है। 18 गेंदे और 28 रन। हमारे साथी स्कोरर प्रणय मात्रे बेहतरीन स्कोरर है दोस्तों, उनके 5 कलम, अलग अलग रंगों के कलम लेकर वो बेहतरीन स्कोरिंग करते हुए नजर आ रहे हैं। ये बैट को ब्रश किया, वो भी कैच। क्या कर रहे हैं इस मोहा टीम के खिलाड़ी, ये देखो क्या है, ये कोई प्रेशर में खेल रहे हैं क्या, यानी कि मानसिक दड़पण में आ रही है, इसे कहूंगा मैं इस बल्ले सभी खिलाड़ियों को। जहां तक एक ही रन नहीं थी वहां पे कैच आउट, उससे पहले अनिकेत को एक जीवन दान दिया था हमारे 40+ के एक अनुभवी खिलाड़ी ने, उसके बाद में फ्लाई स्लिप में भी एक कैच ड्रॉप, शॉर्ट थर्ड मैन और फ्लाई स्लिप। हाँ 0 पे आउट हुआ था अनिकेत कोहली, लेकिन यहां पे पकड़ो कैच और जीतो मैच क्यों कहलाते हैं दोस्तों। फिर अभी ऊपर से अभी देखना ही पड़ेगा, गेंद गई सीधी गली के एरिया में, 4 रनों के लिए चौवा। पैंतीस 35 रन, 35 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर, बनाने हैं 57 का टारगेट। फुल टॉस,
इट्स अ पंचिंग स्ट्रोक. अनिकेत कोहली ऑन फायर. सिक्सर. जबरदस्त हिटिंग, जबरदस्त हिटिंग. खुशी के लिए काम करोगे तो खुशी मिलेगी. काय जबरदस्त शुरुआत. अनिकेत कोहली की बारी. देखा जाए तो 11 गेंदों में 34 रन ना. और अभी आने वाली गेंदें है 15 और जीतने के लिए केवल 16 की दरकरार. और 50 के लिए भी 16 ही बनाने. अनिकेत कोहली वन मैन आर्मी. अगर आपको मैच भी जीताना है और अपना अर्धशतक भी पूरा करना है ना, तो पूरे के पूरे गेंद आपको ही खेलना है, ऐसा मैं कहूंगा. लेकिन ये गेंदबाज, क्या ये सपना, एक ख्वाब पूरा कर पाएगा क्या हमने सामने वाले अनिकेत का? लेकिन यहां पे मिस टाइमिंग थ्रो. क्या दौड़ लगाई है. काफी बड़ा प्रयास किया था इस खिलाड़ी ने, लेकिन यहां पे साथी बल्लेबाज को चलता पड़ा, यानी कि रन आउट. नहीं भाग पाएगा वो. और इसी के कारण दूसरे रन का प्रयास किया और अजीत को चलता किया, यानी कि रनआउट के स्वरूप से. और इसी के साथ विकेट नंबर फर्स्ट, पहला ब्रेक थ्रू मिला है बीच मैदान के ऊपर. आप देख रहे पांचगांव प्रीमियर लीग का ये आगाज. आज पहला दिन, काफी बड़े बड़े टीम खेलते नजर आए, लेकिन आज अंतिम क्षणों में ये नॉकआउट का मुकाबला चल रहा है दोस्तों. जीतेगा वो आगे जाएगा और खेलेगा तरगर टीम के अगेंस्ट. लेकिन कौन जीतेगा कौन हारेगा अभी तक कुछ नहीं बता सकता. आने वाले 14 गेंदे 15 रन. ये हल्का सा डिफेंसिव थ्रो आते ही खेला है अनिकेत ने. अभी थोड़ी होशियारी यहाँ पे दिखाई दी अनिकेत ने, क्योंकि मैच तो अपने वन साइड अपने तरफ खींची है. लेकिन अंतिम क्षणों में अगर अनिकेत की विकेट भी जाती है ना, तो फिर से वापसी कर पाएगी ये साई आराध्या स्पोर्ट्स मोहा टीम. दोनों टीम देखा जाए तो मोहा मोहा. मैंने बात छेड़ी थी कि दिगोड़ी जैसे नामचीन टीम को यही मोहा टीम ने हराया था, एक इतिहास रचा था दोस्तों. जो दिगोड़ा टीम इन्फॉर्म थी उसी टाइम हराया था. लेकिन यहां मोहा टीम में जैसे उल्वे गांव के ये मयूर पाटिल को मिला स्थान, और वहां पे देखा जाए तो उसके बल्ले से आया वो एक लंबा हिट, सिक्सर. क्या बात है. चलो फील्डिंग सजाइए. सिक्सर आया. अभी आने वाली गेंदे है 12 गेंदे और केवल 8 रनों की जरूरत. 12 गेंदे 8 रन. चलो जल्दबाजी की है दोस्तों, क्योंकि ये मुकाबला अभी थोड़ा थोड़ा हल्का सा वन साइड हो रहा है. पूरी तरह से झुक रहा है मुकाबला महेश स्मृति मोहा टीम की तरफ. लेकिन अनुभवी बल्लेबाज दोनों वहां पे, एक तरफ है अनिकेत कोहली तो दूसरी तरफ है मयूर पाटिल. मैंने कहा था अनुमान गलत हो सकता है दोस्तों, लेकिन अनुभव कभी गलत नहीं हो सकता. ये अनुभव के साथ खेल रहे दोनों बल्लेबाज, क्योंकि दोस्तों अनुमान हमारे मन की याद पे देखा जाए तो कल्पना है, और अनुभव हमारे जीवन की सीख है. इसी के साथ अनुभव के साथ खेलने वाले ये दोनों खिलाड़ी. तो अनुभवी गेंदबाज गणेश कोहली के बल्ले के ऊपर जैसे ही गेंद आया अनिकेत के, और ये गेंद गई वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ. ये बेहतरीन और एक छक्का. केवल दो रन जीत के लिए. ये रिवर्स खेली, वो भी लगी बल्ले को, और ये विनिंग स्ट्रोक अनिकेत कोहली के बल्ले से आया. रिवर्सिव का छवा, और इसी के साथ मैच जीत चुके हैं ये मोहा